लाचलुचपत प्रकरणात खळबळ. RTE म्हणजेच राईट टू एज्युकेशन 25% प्रवेशासाठी 40,000ची लाच घेताना खासगी शाळेतील इसमाला रंगेहात पकडले. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकांकडून लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खासगी शाळेतील इस्माने पालकांकडून तब्बल 40,000 रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित इसम हा खासगी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत पालकांकडून पैशांची मागणी करत होता. एका पालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सापळा रचून अधिकाऱ्यांनी संबंधित इस्माला पैसे स्वीकारताना अटक केली. या कारवाईनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात अतिरिक्त आयुक्त पदाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासाचा फास आवळला जाण्याची शक्यता असून पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असावी यासाठी शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्वे दिली असताना अशा प्रकारच्या भ्रष्टाचारामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले आहे. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.